नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा मुपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण अर्थशास्त्रातील बँकिंग या विषयाचा अभ्यास करणार आहोत। बँकिंग या विषयावर कुठलीही परीक्षा असो, जसं की राज्यसेवा पूर्व आणि गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य, या परीक्षेमध्ये ऍटलिस्ट 2 ते 4 प्रश्न येतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमधून तुमचे नक्कीच 2 ते 3 प्रश्न कव्हर होतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये RBI ची सुरुवात कशी झाली हे पाहण्या अगोदर बँकिंगची काय 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 इतिहास घडला बँकिंग क्षेत्रात तो आपण अभ्यासूया। सुरुवातीला रिक्स बँक ऑफ स्वीडन म्हणून 1656-57 मध्ये एक जगातली पहिली बँक स्थापन झाली। मग जगातली पहिली बँक कुठली स्थापन झाली, तर ती होती रिक्स बँक ऑफ स्वीडन, जी की 1656 ते 57 मध्ये स्थापन झाली। मग या बँकेचं अनुकरण करून 1694 ला बँक ऑफ इंग्लंड ही स्थापन झाली। बँक ऑफ इंग्लंड ही एवढी व्यवस्थित त्यांनी रचना केली की जगातील सर्व बँकांनी नंतर बँक ऑफ इंग्लंडचंच अनुकरण केलं आणि तिचंच प्रतिमान म्हणून 1913 मध्ये फेडरल रिझर्व्ह अमेरिका ही बँक स्थापन झाली। हे तर झालं जगातील बँकेचा इतिहास। पण आपल्या भारतामध्ये RBIचा प्रवास कसा झाला, तर आपल्याला सर्वांना माहित आहे की 1773 ला आपल्या भारतामध्ये पहिला कंपनी कार्यकाळातील कायदा झाला। त्या कायद्यात वॉरन हेस्टिंग यांनी पहिल्यांदा कल्पना सुचवली की आपल्या भारत देशासाठी एक बँक असावी आणि त्याद्वारे वॉरन हेस्टिंग यांच्या कल्पने थ्रू जनरल बँक इन बंगाल आणि बिहार अशी एक बँक आपण 1773 मध्ये स्थापन केली। त्यानंतर 1806 मध्ये आपण बँक ऑफ कलकत्ता स्थापन केली आणि त्यानंतर 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास अशा वेगवेगळ्या प्रांताच्या वेगवेगळ्या बँका तयार केल्या। म्हणजे आपला देश एकच होता, पण प्रांत वेगवेगळे असतील तिथं आपण वेगवेगळ्या बँका स्थापन केल्या। मग काय झालं, तर 1913-14 मध्ये चेंबरलेन आयोग आला। हा आयोग ब्रिटिशांनी स्थापन केला होता। हा आयोग ब्रिटिशांनी स्थापन केला आणि त्यांनी 1921 मध्ये जी काही 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता, त्यानंतर बँक ऑफ बॉम्बे आणि त्यानंतर बँक ऑफ मद्रास या तिन्ही बँकाची एकत्रित बँक करून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही बँक स्थापन केली। त्यानंतर 1925-26 मध्ये हिल्टन आयोग आला आणि या आयोगाचा भारतीय सदस्य होते पुरुषोत्तमदास ठाकूरदास। हे आपले भारतीय सदस्य होते आणि त्यांनी काय सुचवलं की आता ही बँक इम्पेरियल बँक ऑफ इंडिया ही बँक इंडियाची बँक आहे, ती इंडियासाठी कार्य करते, तर मग ही मोठी बँक व्हायला पाहिजे किंवा ती इंडियातली बँक व्हायला पाहिजे। मग त्याच्यासाठी कसे कसे प्रयत्न झाले, तर 1927 मध्ये केंद्रीय कायदेमंडळात RBIचं विधेयक मांडलं। मग काय झालं, तर 6 मार्च 1934 मध्ये RBI विधेयक संमत झालं आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 ला आपली RBI सुरुवात झाली। मग सुरुवातीला RBIचं मुख्यालय हे कलकत्ता येथे होतं। 1935 ते 37 मध्ये RBIचं मुख्यालय कलकत्ता होतं आणि RBI जेव्हा सुरू झाली
तेव्हा ती खाजगी मालकीची होती. कशी होती? खाजगी मालकीची होती. मग 1937 नंतर हिचं आरबीआयचं मुख्यालय हे मुंबईला हलवण्यात आलं. मग मुंबईला हलवण्यात आलं. मग आता आपल्याला माहित आहे, मग स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आता हा बँकेचा प्रवास पण होत गेला. त्यावेळेसच्या लोकांना असं वाटलं की आता आरबीआय खाजगी मालकीची आहे. मग जसं इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि कार्यकर्ते बनले, त्याचप्रमाणे जर काही लोकांच्याच हातात, खाजगी लोकांच्या हातात जर सत्ता राहिली तर ते गैरफायदा घेतील आणि आपल्या देशाचं नुकसान होईल. त्यामुळे काय झालं, सुरुवातीला खाजगी बँक म्हणून जेव्हा कार्य करत होती तेव्हा आरबीआयचं भांडवल किती होतं? तर 5 कोटी होतं. आणि ते कसं होतं, तर 100 रुपयाचा एक शेअर्स याप्रमाणे ती लोकांमध्ये डिवाइड होते आणि ती लोकांनी मिळून 100 रुपयाचा एक शेअर्स असं विकून ते पैसा गोळा केला होता आणि तो 5 कोटी होता आणि तो आरबीआयचा होता. मग 1948 ला काय झालं, एक राष्ट्रीयकरण कायदा झाला. आता आपल्याला दूध पोळालं होतं, आपण ताक सुद्धा फुकून पिणार. त्याचप्रमाणे आरबीआय खाजगी मालकीची न ठेवण्यासाठी आपण 1948 ला एक राष्ट्रीयकरण कायदा केला. त्या कायद्यामध्ये आपण 1 जानेवारी 1949 ला भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाच्या मालकीकडे घेतली. म्हणजे देशाची बँक बनवली 1 जानेवारी 1949 ला. कायदा कधीचा आहे राष्ट्रीयकरणाचा? 1948 ला. पण ती देशाच्या मालकीची केव्हा झाली? तर ती 1 जानेवारी 1950 ला. मग लोक आता 100 रुपयाला शेअर्स घेतला, ते लोक 100 रुपयाला सोडतील का? तर नाही. मग काय केलं, तर त्यावेळेस 1948 ला एक शेअर लोकांकडून 118 रुपयाला घेतला आणि ते सर्व शेअर्स सरकारने घेतले आणि आरबीआय ही सरकारच्या मालकीची झाली. तेव्हा सरकारला किती पैसे जमा झाले आरबीआय कडे? तर 5.54 कोटी रुपये एवढे आरबीआय ला लोकांकडून द्यावं लागलं आणि 518 रुपयाला तो शेअर्स विकत घ्यावा लागला. त्यामुळं हे भांडवल किती झालं? 5.54 कोटी रुपये इतकं भांडवल झालं. आजपर्यंत आपल्या आरबीआयचं एवढंच भांडवल आहे. मग आरबीआयनं आपल्या तर देशाची मुख्य बँक म्हणून कार्य केलं, पण तिनं म्यानमार जो आपला शेजारील देश आहे, त्या शेजारील देशाचा सुद्धा 1937 ते 1947 या 10 वर्षाच्या कालावधीत तिनं मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केलं. कुणाचं? तर म्यानमारचं. त्याचबरोबर आता 1947 ला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाचा भाग हा पाकिस्तान होता, म्हणजे आपलाच भाऊ पाकिस्तान होता. त्या पण देशाचं मध्यवर्ती बँकेचं कार्य हे आरबीआयनंच केलं 1947 ते 48 या काळामध्ये. यानंतर आरबीआयचं कार्य. आता आरबीआयचं कार्य काय आहे, तर आरबीआय ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. मग ती काय करणार? आपल्या देशात जी काही महागाई असेल तिला कंट्रोलमध्ये ठेवणार, बरोबर. मग महागाई कंट्रोल ठेवण्यासाठी आरबीआयला काय काम करावं लागतं? तर महागाई कंट्रोल करण्यासाठी तिला काही धोरणं राबवावं लागतात. जसं की मौद्रिक धोरण हे आणि चलन स्थिर राहण्यासाठी ही 2 धोरणं आरबीआयला महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी राबवावे लागतात. मग आरबीआयला बँकांची बँक का म्हणतात? तर आपल्याला पुढे कळेल बँकांची बँक का म्हणतात. मग आरबीआय चलनवाढ किंवा महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी काय करते? तर महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा चलन व्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी ती काही साधनं वापरते, जे संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन आपल्याला सांगता येईल. आता संख्यात्मक साधन हे पाहण्याच्या अगोदर आपण गुणात्मक साधन पाहूया. आता गुणात्मक साधन काय राहणार? अगदी सोपं. गुणात्मक साधन काय राहणार? तर नैतिक समजावणी, आदेश काढून त्यांना नियंत्रित करणे आणि प्रत्यक्ष कारवाई करणे. आता आरबीआय आहे, आरबीआय समजा वडील आहेत आणि ही व्यापारी बँक आहे. कुठली आहे? व्यापारी बँक आहे. आता महागाई वाढलेली आहे,
तर महागाई वाढलेली आहे, लोकांकडे भरपूर पैसा आहे, मग लोक काय करतील, घरं बांधतील, त्यानंतर कार घेतील, हॉटेलमध्ये जेवायला जातील. ह्या सगळ्या गोष्टी महागाई वाढल्याच्या नंतर लोक करतील, कारण लोकांच्या हातात पैसा असतो. पण ज्या वेळेस लोकांच्या हातात जास्त पैसा येतो तेव्हा महागाई वाढत असते. महागाई चालणारी महागाई चालते, चालणारी जर महागाई असेल तर एकदम अर्थव्यवस्था व्यवस्थित चालते. पण ती जर पळणारी असेल तर अर्थव्यवस्थेत महागाई खूप वाढते. महागाई वाढल्यामुळं गरिबांना अन्न खायचं सुद्धा भेटत नाही. त्यामुळं महागाई नियंत्रित करणं हे खूप मोठं काम सरकारवर आणि आरबीआय वर असतं. मग याच्यासाठी काय करते महागाई नियंत्रित करण्यासाठी, तर आरबीआय काही रक्कम यांच्याकडे घेते, पण रक्कम ही संख्यात्मक साधनामध्ये येते. पण गुणात्मक साधनांमध्ये ते काय सांगणार की आता मुलगा समजा एखादं छोटा मुलगा आहे, छोटा मुलगा काय करणार, त्याला जर 10 रुपये दिले तर तो लॉलीपॉप घेणार, त्याच्यानंतर बिस्किट घेणार, अशा वेगवेगळ्या गोष्टी तो खायच्या घेणार, बरोबर. त्याला त्याच्यामध्ये मजा येणार. व्यापारी बँकेचं कार्य काय आहे, तर पैसा निर्माण करणं. मग पैसा निर्माण करताना ते कसाही वापर करतील. म्हणजे काय, कसाही वापर म्हणजे कसं, तर जर त्यांच्याकडे 100 रुपये असतील तर ते लोकांना 100च्या 100 रुपये व्याजानं देतील आणि त्यातून आणखीन पैसे निर्माण करतील, बरोबर. 100 रुपये जर व्याजानं दिले तर त्यांनी समजा ए व्यक्तीला 20 रुपये दिले, बी व्यक्तीला 40 रुपये दिले, सी व्यक्तीला समजा त्यांनी 60 रुपये दिले. तर ह्याच्यावर व्याज ते घेणार. समजा त्यांनी व्याज लावलं 10 रुपये, इथं येणार 20 रुपये, इथं येणार 30 रुपये, असं व्याज वाढतच चालेल, बरोबर. म्हणजे व्यापारी बँक काय करणार, हे 100च्या 100 रुपये कोणाला देणार, तर अशा एबीसी व्यक्तीला देणार. पण ज्या व्यक्तीचे 100 रुपये आहेत ती व्यक्ती जर 100 रुपये मागायला आली तर मग काय करणार, बरोबर. मग काय करणार, तर ज्या वेळेस 100 रुपये ही व्यक्ती मागायला येईल त्यावेळेस या व्यापारी बँकेकडे पैसा राहावा म्हणून ही बँक काय करत असते, आरबीआय या बँकेकडून काही पैसा ती स्वतःकडे घेत असते. आणि हा स्वतःकडे घेतलेला पैसा हा CRR असतो. कोणता असतो, CRR असतो. म्हणजे ज्या वेळेस ही बँक अडचणीत सापडेल त्यावेळेस आरबीआय मदत करत असते. आरबीआय ज्यावेळेस व्यापारी बँक अडचणीत सापडेल त्यावेळेस आरबीआय मदत करत असतं. आता साधं उदाहरण मी वडील आणि मुलाचं दिलेलंच आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण मुलगा एखाद्या अडचणीत असतो, आपण सिंपल अडचण घेऊया. आता तुमच्याकडं 18 वर्ष कंप्लीट झालेत पण तुम्ही लायसन काढलेलं नाही, तुम्हाला गाडी ठीकठाक चालवता येते. मग तुम्ही जर रस्त्यानं गाडी घेऊन गेलात तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस अडवतात. ट्रॅफिक पोलीस अडवल्यानंतर काय म्हणतात की लायसन दाखव म्हणल्यानंतर तुमच्याकडे लायसन नसतं. मग लायसन नसल्यावर तुम्ही काय करता, तुम्हाला ट्रॅफिक पोलीस काय म्हणतात, लाव तुझ्या वडिलाला फोन आणि बोलून, बरोबर. मग वडील त्या टाइमला काय करतात, जर जे काही फाईन वगैरे असेल तो फाईन भरतात आणि तुम्हाला तिथून मुक्तता करतात. म्हणजे तुमची जी अडचण होती ती वडील पूर्ण करतात. त्याचप्रमाणे आरबीआय सुद्धा व्यापारी बँक एखाद्या अडचणीच्या स्थितीमध्ये सापडलं तर त्यांना मदत करत असते. पण काही वेळेस मुलगा ऐकत नाही, मुलाला पहिलेच गाडी घेऊन जाऊ नको म्हणून वडिलांना सांगितलेलं होतं, तरी मुलगा गाडी घेऊन जातो. मग त्याला रागवतात, गाडी घेऊन जाऊ नको, इकडे दे चाबी म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष कारवाई घेतात, म्हणजे चाबी स्वतःकडे घेतात, ही प्रत्यक्ष कारवाई झाली. ह्या सर्व गोष्टी काय झाल्या, तर नैतिक समजावणीमध्ये येतात. आणि संख्यात्मक समजावणीमध्ये जसं की मी CRR सांगितलं तुम्हाला. आता CRR नेमका काय आहे, तर तो एक रोख राखीव प्रमाण आहे जे की व्यापारी बँकेला आरबीआय कडे ठेवायचं असतं. मी सांगितलेलंच आहे, जर 100 रुपये आरबीआय कडे असतील, 100 रुपये जर व्यापारी बँकेकडे असतील तर त्यातील 20 रुपये हे 100% आरबीआय कडे ठेवावेच लागतात. कारण काय असतं, जर हा वाय व्यक्ती आहे, ज्या वेळेस
ह्या व्यक्तीला, आता ह्या व्यक्तीनं तर हे पैसे 2 वर्षासाठी ठेवलेत, बरोबर. पण त्याला जर काम पडलं, समजा एकाच वर्षाच्या आत त्याच्या मुलीचं लग्न ठरलं, किंवा त्याला शेती घ्यायची असेल, किंवा काही अडचण आली असेल, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे आले असतील, तर हा वाय माणूस हा 100 रुपये ह्याच्याकडे 2 वर्षासाठी ठेवेल का? नाही, त्याच्या बिफोर पण घेऊ शकतो. त्यामुळं जर ह्याने 100 रुपये वाटून टाकले तर व्यापारी बँकेकडे पैसेच नसतात, आणि यांना दिलेली मुदत असते. मुदत तर मान्य करावंच लागते, कारण ती व्यापारी बँक आहे, परत तिला लोकांना पैसा द्यायचा असतो. त्यामुळं जे 20 रुपये आहेत ते अडचणीत सापडल्यावर व्यापारी बँकेला मदत करण्यासाठी CRR हा राखीव ठेवलेला असतो, आणि हे पैसे व्यापारी बँकेला दिले जातात. त्यामुळं व्यापारी बँकेचं कार्य सुव्यवस्थित चालत असतं CRR मुळे. त्याचबरोबर दुसरं एक संख्यात्मक साधन आहे ज्याला आपण SLR म्हणून ओळखतो. SLR काय असतं, तर आता ह्या 100 रुपयातले 20 रुपये तर RBI स्वतःकडे ठेवणार, पण यातले आणखीन 20 रुपये व्यापारी बँकेला स्वतःकडे ठेवायचे असतात. म्हणजे हे दोन्ही जर मिळून केले तर ते 40 रुपये होतात. मग हे 40 रुपये ठेवले तर व्यापारी बँकेंना लोकांना देण्यासाठी किती रुपये राहतात? 60च रुपये राहतात, बरोबर. हे 20 रुपये हा CRR झाला, हा SLR झाला. हे 20 रुपये आहेत ते व्यापारी बँक स्वतःकडे ठेवू शकते. ते कुठल्याही स्वरूपात ठेवू शकते, जसं की सोनं, त्याचबरोबर शासकीय प्रतिभूती, आणि दुसरं एक म्हणजे ते कॅश रकमेमध्ये ठेवू शकते. कॅश रकमेमध्ये ठेवलं तर समजा तुम्ही 10 रुपये कपाटात ठेवले तर ते वाटतील का? नाही. पण त्याच 10 रुपयाचं तुम्ही एखादी सोनं घेतलं, किंवा 10 रुपयाचा एखादा शेअर घेतला, तर तो तुमचा वाढेल की नाही काही दिवसाला? बरोबर, निश्चितच वाढेल. सोनं जर 10 रुपयाचं घेतलं तर ते 20 रुपयाचं होणार, आणि शेअर जर 10 रुपयाचे घेतले तर ते 15 रुपयाचे निश्चित होणार आहे. त्यामुळे हे जे 20 रुपये आहेत ते व्यापारी बँक कॅश स्वरूपात ठेवेल का? नाही. ते काय करणार? सोनं तरी घेणार, प्रतिभूती तरी घेणार, म्हणजे यातून सुद्धा त्यांना फायदा होणार, हेच त्यांचं लक्ष असतं. हे झालं CRR आणि SLR. परत एकदा समजून घ्या. CRR हा रोख राखीव रक्कम असते. ही रक्कम व्यापारी बँका RBI कडे ठेवतात. SLR म्हणजेच वैधानिक तरलता प्रमाण असतं. वैधानिक तरलता प्रमाण हे स्वतःकडे व्यापारी बँकेकडे ठेवायचं असतं. ते कॅश स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपात, आणि काय म्हणतात आपल्या सोन्याच्या स्वरूपात आणि शासकीय प्रतिभूतीमध्ये ठेवू शकतात. ही तर झाली आता प्रत्यक्ष साधनं. आता प्रत्यक्ष इफेक्ट होतो. हे 20 रुपये बँकेकडून काढल्यावर प्रत्यक्ष इफेक्ट होतो. हे 20 रुपये त्या बँकेकडे ठेवलं की प्रत्यक्ष इफेक्ट होतो. पण अप्रत्यक्ष सुद्धा काही साधने असतात ज्यामधून महागाई नियंत्रित करत असते RBI. आता अप्रत्यक्ष साधन कुठला येतं, तर रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट, त्याचबरोबर सीमांत राखीव सुविधा, खुल्या बाजारातील व्यापार आणि बँक दर. आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय आहे आपण अभ्यासूया. आता रेपो रेट म्हणजे काय, तर रेपो रेट म्हणजे काय, तर आता CRR आपल्याला माहित आहे RBI कडे CRR आहे, त्याच्याकडे पैसा पण आहे. व्यापारी बँकेकडे आता समजा पैसा नाही, एखादा व्यक्ती पैसा नाही, आणि एखादा व्यक्ती जर त्यांच्याकडं पैसे मागायला आला, तर मग आता पैसा नाही, व्यापारी बँक म्हणू शकते का माझ्याकडे पैसा नाही, जा तू उद्याला ये? नाही. मग त्यावेळेस काय करणार, तर व्यापारी बँक काय करणार, आता व्यापारी बँकेला आपण मुलगा ही उपमा दिलेलीच आहे. मुलगा पैसे नसल्यावर कोणाकडे जातो? वडिलाकडे. मग रेपो रेट हा RBI काय करतं, ज्या वेळेस व्यापारी बँकेला पैसे देतो त्यावेळेस तो रेट जो लावतो, तो व्याजदर जो लावतो, त्या रेटला रेपो रेट म्हणतात. मग हा रेपो रेट म्हणजे काय, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की रेपो रेट म्हणजे व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेला पैसे मागते. रेपो रेट म्हणजे काय, तर व्यापारी बँक
मध्यवर्ती बँकेला पैसे मागते, म्हणजे RBI ला पैसे मागते. म्हणजे काय तर रेपो रेट. आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय होतं तर महागाई निर्माण होते. आता महागाई निर्माण झाल्यावर महागाई नियंत्रण काम करण्याचं कोणाचं काम आहे तर RBIचं. मग RBI काय करणार? रिव्हर्स रेपो रेट. आता जास्त पैसे लोकांकडे कोण देते? व्यापारी बँक. मग काय करणार? RBI या बँकेकडे पैसा काढून घेणार. काय म्हणणार की मला थोड्या दिवसासाठी व्यापारी बँक पैसे दे. त्याला काय म्हणायचं? ज्या वेळेस मध्यवर्ती म्हणजे RBI व्यापारी बँकेला पैसे मागते त्यावेळेस तो कोणता असतो तर रिव्हर्स रेपो रेट असतो. बँक दर म्हणजे काय? ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. रेपो रेट म्हणजे मध्यवर्ती बँक RBI ला पैसे मागते. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे RBI व्यापारी बँकेला पैसे मागते. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण बँक दर अभ्यासूया. आता बँक दर काय असतो तर समजा बँक दर RBI ने ठरवला 5%. 5%च्या खाली व्यापारी बँक देईल का पैसे? तर नाही, देऊ शकत नाही, कारण RBI ने हा बँक दर ठरवलेला आहे. मग ग्राहकाला, आता व्यापारी बँक आणि ग्राहकाला, आता ही ग्राहकाला देते वेळेस पैसे ती किती टक्क्याने देणार तर ती 8% देणार. बरोबर. म्हणजे 5% जर RBI ने बँक दर ठरवला तर व्यापारी बँक ही तिचा फायदा बघून किती टक्के ग्राहकाला देणार? तिचा काही म्हणजे शेअर काढून घेणार ना, शेअर काढून घेऊन ती ग्राहकाला देणार. हा 5% काय झाला? बँक दर. यानंतर हे केव्हा झालं? मंदीच्या चक्रात. मंदीच्या चक्रात 5%. पण जेव्हा तेजीचं चक्र येतं, जेव्हा तेजीचं चक्र येतं, लोकांकडे पैसा जास्त असतो, महागाई वाढलेली असते, तेव्हा काय करणार? RBI बँकेचे दर वाढवणार. RBI 8%ला बँक दर ठरवणार. तर मग म्हणजे व्यापारी बँक काय करणार? 10% ग्राहकाला पैसे देणार. 10% ग्राहकाला पैसे दिले. जर समजा 20 रुपयावर त्याला 30 रुपये द्यावे लागू लागले होते, ते आता 20 रुपयावर 40 रुपये द्यावे लागू लागले, तर ग्राहक पैसे घेतील का? नाही. ते म्हणतील खर्च नाही केलेला परवडत आहे ना, आपण हे बँकेत पैसे ठेवू आणि त्याच्यावरच व्याज घेऊ. म्हणजे काय झालं तर या बँक दरातून महागाई नियंत्रित झाली. लोक खर्च जास्त करू लागले की महागाई होते. कारण कसं एक चक्र असतं आपल्या अर्थव्यवस्थेत, उत्पन्न, मागणी, पुरवठा आणि लोकांकडील पैसे किंवा रोजगार. हे ज्यावेळेस तेजीचं असतं त्यावेळेस लोकांकडे पैसा जास्त असतो. मग त्यांचं उत्पन्न जास्त असलं की त्यांनी काय करणार? वेगवेगळ्या वस्तू घेणार, कार घेणार, त्याच्यानंतर ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे ते कार घेणार, ज्यांच्याकडे सायकल आहे ते मोटरसायकल घेणार. मग हे मागणी झाली. मागणी झालं की पुरवठा वाढवावा लागणार कंपन्यांना आणि त्यातून रोजगार निर्माण होणार. पण रोजगार निर्माण होणार ही चांगली गोष्ट आहे, पण लोकांकडे जास्त जर पैसा झाला तर महागाई सुद्धा वाढते. या चक्रामुळे महागाई सुद्धा वाढत असते आणि ही महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI बँक दर वापरत असतं. काय असतं? आपल्याजवळ 10 रुपये असतात, आपल्याला 20 रुपयाचं काम असतं. त्यावेळेस ही 10 रुपये कोणाला मागायचे? तर आपण व्यापारी बँकेकडे जातो. मला 10 रुपये दे म्हणजे माझं 20 रुपयाचं काम होऊन जाईल किंवा मला कार घेता येईल 20 रुपयाला. हे उदाहरण आहे. 20 रुपयाला कार नाही भेटत, तर 20 रुपयाला कार घेतील. मग त्याला कप्प्याकप्प्याने पैसे द्यायचे असतात. हे 20 रुपये एक साथ द्यायचे असतात का? नाही, टप्प्याटप्प्याने द्यायचे असतात. त्यामुळे ते कर्ज घेतील. पण जर
₹10 ग्राहकाकडे आहेत आणि कार जर 40 रुपयाला आहे तर त्याला आणखीन ₹30 व्याजाने घ्यावं लागतं. ₹30 व्याजाने घ्यावं लागतील आणि त्याच्यावर आणखीन व्याज लागेल, म्हणजे ₹60 लागतील त्याला व्याज. त्यामुळं ग्राहक घेईल का? तर कार घेणार नाही. त्याच्यापेक्षा हे जे माझ्याकडले ₹20 आहेत तेच बँकेत ठेवून द्या असं सांगणार. हा झाला बँक दर. आता थोडं काही समजत नसेल तर परत एकदा रिवाइंड करून पहा, म्हणजे तुम्हाला बँक दर क्लिअर होऊन जाईल. प्रत्यक्ष साधनं माहित आहेत. कुठली कुठली आहेत? तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीमांत राखीव सुविधा, खुल्या बाजारातील व्यवहार आणि बँक दर ही संख्यात्मक साधनाची अप्रत्यक्ष साधने आहेत जी आरबीआय महागाई नियंत्रित करण्यासाठी वापरते. त्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? तर संख्यात्मक साधनं त्याचबरोबर गुणात्मक साधनं ही लक्षात ठेवायची. यावर असाच प्रश्न येतो की संख्यात्मक साधनं कुठली, गुणात्मक साधनं कुठली, आणि जास्त डीप मध्ये विचारायचं झालं तर बँक दर, रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट यावर आयोग प्रश्न विचारत असतो. आपण बँकिंग कायदे पाहूया. आता आपल्याला माहित आहे 1 एप्रिल 1935 ला आपली आरबीआय सुरू झाली, पण 1934च्या कायद्यानुसार अनुसूचित बँका आणि गैर अनुसूचित बँका असे 2 वर्ग करण्यात आले. अनुसूचित बँका यांना शेड्यूल सेकंड मध्ये टाकण्यात आलं आणि गैर अनुसूचित बँका ह्या शेड्यूल सेकंड मध्ये नसतात. आपल्याला प्रश्न जर आला की अनुसूचित बँका म्हणजे काय, तर एकच लक्षात ठेवायचं की त्या अनुसूचित बँका ह्या सेकंड शेड्यूल मध्ये असतात. त्यानंतर 1948 ला आपण राष्ट्रीयकरणाचा विधेयक मांडलं. ते कोण मांडलं? राष्ट्रीयकरणाचं विधेयक कोण मांडलं? तर ते होते C.D. देशमुख. ला आपण विधेयक मांडलं आणि 1 जानेवारी 1949 ला आपली आरबीआय ही सार्वजनिक किंवा देशाची बँक बनवली, मध्यवर्ती बँक बनवली. मग 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली, जी की इम्पेरियल बँक ऑफ इंडियाच रूपांतर आपण एडी गोरवाल समितीनुसार स्टेट बँकेमध्ये केलेलं होतं. मग आपल्याला स्टेट बँकेची स्थापना विचारली तर 1955 मध्ये आपण स्टेट बँकेची स्थापना केली असं सांगायचं. यानंतर स्टेट बँक समूहाची स्थापना 1960 मध्ये तयार केली. प्रादेशिक ग्रामीण बँका 1976 मध्ये स्थापन केल्या. अग्रणी बँक योजना 1969 मध्ये स्थापन केली. 2 वेळा भारतीय आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यामध्ये जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यामध्ये 50 कोटी पेक्षा ज्या बँकांचं भांडवल जास्त होतं त्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये केलं. आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस सेकंड टाइम 1980 मध्ये 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांच्या ठेवी 200 कोटीच्या वर होत्या. अशा वेळेस जुलै 1969 मध्ये 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांच्या 50 कोटीच्या वर ठेवी होत्या. अशा बँकेमध्ये सर्वात कमी ठेवी ह्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या होत्या आणि सर्वाधिक ठेवी ह्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या होत्या. यानंतर जी आपण अग्रणी बँक योजना 1969 चा कायदा पाहिला होता, तिचा आपण सविस्तर अभ्यास करूया, जी की F.K.F. नरिमन यांनी मांडलेली होती. प्रादेशिक स्तरावरील पुरवठा म्हणजे वित्त पुरवठ्याची गरज भागवण्यासाठी अग्रणी बँक योजना सादर केली होती. कोणी? तर F.K.F. नरिमन यांनी. मग या अग्रणी बँक योजनेचा स्वीकार कधी झाला? तर डिसेंबर 1969 मध्ये झाला, ज्यामध्ये 338 जिल्हे घेतले गेले आणि एक जिल्हा एका बँकेला दत्तक दिला जात होता आणि त्यातून म्हणजे त्यांचं कार्य काय होतं तर त्या जिल्ह्याची पतगरज म्हणजे वित्त पुरवठा
ठरविणे, त्याचबरोबर दीर्घकालीन आणि अल्पकालीन हे दोन्ही कर्जांचं समन्वय करणं हे अग्रणी बँक योजनेचं कार्य होतं. मग या योजनेमध्ये काही बदल झाले का? तर हो, या योजनेमध्ये एप्रिल 1989 मध्ये क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन स्वीकारला आणि त्यामध्ये परत एकदा अपडेट झालं ते म्हणजे उषा थोरात कमिटी 2009 द्वारे. यानंतर आता आपण प्रादेशिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका अभ्यासणार आहोत. आता प्रादेशिक ग्रामीण बँका त्या 1976 मध्ये स्थापन केल्या. कुठली समिती स्थापन केली होती ही बँका स्थापन करण्यासाठी? तर ती होती एम नरसिंहम समिती, ज्यांनी ग्रामीण बँक विषयक कार्यगट किंवा त्याला समिती असं म्हटलं जातं. त्यांनी 2 ऑक्टोबर 1976 ला आपल्या RRBs म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँका 2 ऑक्टोबर 1976 ला 5 बँका स्थापन झाल्या, ज्यामध्ये मोरादाबाद उत्तर प्रदेश मध्ये सिंडिकेट बँकेने पुरस्कृत करून ही बँक सुरू केली. त्यानंतर गोरखपूर उत्तर प्रदेश SBI, त्यानंतर भिवानी हरियाणा PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँक, जयपूर राजस्थान युको बँक, मालदा वेस्ट बेंगॉल UBI बँक, ह्या 5 बँका किंवा RRBs ह्या स्थापन झाल्या 2 ऑक्टोबर 1976 ला. पुरस्कृत बँका आणि बँका ह्या व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत. तर तुम्हाला यातून नोट्स काढायच्या असतील तर तुम्ही नोट्स सुद्धा काढू शकता. यानंतर सगळ्यात महत्वाचा बँकिंग चॅप्टर मधील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समित्या. त्या 2 सुधारणा समित्या होत्या, ज्यामध्ये एम नरसिंहम हे एकमेव अध्यक्ष होते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली 2 सुधारणा समित्या स्थापन केल्या. पहिली समिती आहे 1991 ला 14 ऑगस्ट 1991 ला स्थापन केली. या समितीमध्ये 9 सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते? एम नरसिंहम. एम नरसिंहम हे आपल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेतील 13वे गव्हर्नर आहेत. त्यामुळं ते बँकेच्या क्षेत्रात आधीच अभ्यासू होते. त्यामुळं यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या स्थापन केल्या. पहिली समिती होती वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. या समितीने स्थापना झाली 1991 ला आणि अहवाल दिला 16 नोव्हेंबर 1991 ला. स्थापना ऑगस्ट 1991 ला आणि अहवाल दिला 1991 ला. मग यांनी काय म्हटलं? तर यांनी सांगितलं की CRR जो त्यावेळी होता 15%, तो 3 ते 5% कमी करण्यास सांगितलं. दुसरं होतं SLR त्या काळी होता 38%, तो कमी करून 25% आणला. त्याचबरोबर SLR ला एम नरसिंहम यांनी सांगितलं की हा बँकिंग क्षेत्रावरील कर आहे. कुठला? तर SLR. जर आपल्याला परीक्षेत असा प्रश्न आला की बँकिंग क्षेत्रातील कर कुठला आहे, तर तो SLR आहे. आणि बँकिंग क्षेत्रातील कर असं कशासाठी एम नरसिंहम यांनी म्हटलं, तर ते SLR ला म्हटलेलं आहे. यानंतर त्यांनी काय सांगितलं की अग्रक्रम क्षेत्राला 40%हून 10% कर्ज द्या. 40% जे पूर्वी 40% कर्ज दिलेलं जात होतं ते न देता ते कमी करून 10% आणा. त्यांनी नंतरची शिफारस सांगितली की बँकांना स्वतःचा व्याजदर स्वतः ठरवण्याचा अधिकार द्या. त्याचबरोबर राष्ट्रीयकरण थांबवा बँकेचं आणि खाजगी क्षेत्रात नवीन खाजगी बँका स्थापन करण्यास परवानगी द्या. त्याचबरोबर देशात चतुस्तरीय बँकिंग व्यवस्था स्थापन करा. आता परीक्षेत जर असा प्रश्न आला की चतुस्तरीय बँकिंग व्यवस्था कुठल्या समितीने सांगितलं? नरसिंहम 1 आणि नरसिंहम 2 असा आयोग करू शकतो. नरसिंहम 1 आणि नरसिंहम 2 देऊ शकतो. पण ही नरसिंहम 1 किंवा नरसिंहम पहिल्या समितीची किंवा त्याच समितीचं नाव आहे वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने ही शिफारस केलेली आहे. कुठली? बँकेत चतुस्तरीय संरचना. त्यानंतर 1997 मध्ये एम नरसिंहम दुसरी समिती आली.
जिने अहवाल दिला 1998ला. ही समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखलं जातं. पहिली एम नरसिंहम समिती काय म्हणून ओळखली जाते, तर ती वित्तीय क्षेत्र सुधारणा, आणि दुसरी बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. मग ही समिती ऑलरेडी स्थापन केली होती. हिच्या शिफारसी ऑलरेडी एम नरसिंहम यांनी दिल्या होत्या. मग एम नरसिंहम सेकंड समिती स्थापन करण्याची काय गरज पडली, तर एम नरसिंहम समिती ही बँकिंग क्षेत्रातील अधिक बळकटा वाढवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या देशातील बँका या आंतरराष्ट्रीय बँकेबरोबर कॉम्पीट करण्यासाठी, तयार करण्यासाठी ही बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती दुसरी स्थापन केली एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली. मग यांनी शिफारशी काय दिल्या, तर यांनी सांगितलं की ज्या कोणी आजारी बँका आहेत, म्हणजे ज्या डबघाईला आलेल्या बँका आहेत, त्या दुसऱ्या बँकेत विलीन करून दुसऱ्या बँकेला कमजोर करू नका. जमलं तर त्या बँका बंदच करून टाका. म्हणजे काय, तर आपण आपली आई आपल्याला घरात उदाहरण देते, एक नासका कांदा पूर्ण कांद्याला नासवतो. त्याचप्रमाणे एक डबघाईला आलेली बँक ही दुसऱ्या बँकेत जर विलीन केली, तर ती बँक त्या बँकेला घेऊन सुद्धा पाण्यात बुडू शकते. त्यामुळं ती बँक बंदच केलेली चांगली राहील, ही एक शिफारस त्यांनी केली. त्याचबरोबर आजारी बँकांना कार्यक्षम बँके विलीन करण्यापासून थांबवा. त्याचबरोबर बँकिंग उद्योगावर गरजांसाठी लहान व स्थानिक बँका स्थापन करण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी बँकांची अधिक बळकटी होण्यासाठी भांडवल पर्याप्तचे निकष वाढवायचं, ही सुद्धा गोष्ट सांगितली. आता एम नरसिंहम समिती 1 आणि एम नरसिंहम समिती 2 या दोन्ही समित्या खूप महत्वपूर्ण आहेत आणि यावर आयोग एक तरी प्रश्न विचारतो. एम नरसिंहम समिती पहिली जी स्थापन झाली 1991ला ऑगस्ट मध्ये, तिने अहवाल दिला नोव्हेंबर 1991ला. तिचं नाव होतं वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. तिच्यामध्ये सदस्य होते नव्वू, आणि एम नरसिंहम हे 13वे गव्हर्नर जे होते ते एम नरसिंहम समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ह्या शिफारशी सुद्धा आपल्याला पाठ करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एम नरसिंहम समिती दुसरी का स्थापन केली, असा सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. तर आपल्या बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एम नरसिंहम समिती दुसरी स्थापन केली. तिचं नावच आहे बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती.